आजकालची पिढी धड घडत नाहीये कारण पालक चुकतायत हा खूप वरवरचा विचार झाला. मला असं नाही वाटत की मुलांना घडवण्यात पालक कुठे चुकतायत. मला असं वाटतं की आपण सगळेच स्वतःला आणि एकमेकांना घडवण्यात कमी पडतोय. चरित्र निर्माण, कॅरेक्टर बिल्डिंग ही प्रक्रियाच आपण उद्ध्वस्त केली आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, प्रत्येकाला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे. ही अतिशय महत्वाची आणि योग्य तत्व आपण टोकाला नेऊन सर्वांचंच नुकसान करून घेतलंय. तेच आता पालकत्वात प्रतिबिंबित होतंय. अगदी आतापर्यंत प्रत्येकाने कसं वागावं, कसं बोलावं याचे नीती नियम पाळले जायचे ना. आता कोण काय वागतो, कसं बोलतो, काय करतो, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बिकमिंग अ राईटफुल, जस्ट, टफ ह्युमन हे रद्दीत गेलंय. आपण एकमेकांकडून एक्सलंट परफॉर्मन्सची अपेक्षा करणं बंद केलं. त्यातूनच मुलांवर परफॉर्मन्स प्रेशर टाकणं बंद झालं आणि त्यातूनच मानसिक दृष्ट्या कमकुवत पिढ्या तयार झाल्या. लहानपणापासून तुला सांगितलेलं काम, मग तो अभ्यास असो, घरकामात मदत असो, कुणाला निरोप देणं असो, हे सगळं तुला आवडो न आवडो तुला ते करावं लागणार आहे. हा आग्रह पालकांनी का बंद केला? कारण अख्ख्या समाजाने जबाबदारी घेणं नावाची गोष्ट ऑप्शनल केली ना. बॉसच्या प्रेशर खाली पोरं डिप्रेस का व्हायला लागली? कारण प्रेशर आलं तर सोडून द्यावं, आपल्याला आवडत नाही ते काम करू नये, कोणाच्या हाताखाली काम करणं म्हणजे गुलामी आहे, हे मेसेजेस अख्ख्या समाजाने रुजवलेत ना. त्यामुळे समस्या पेरेंटिंग ही नाहीच आहे, ते तर समस्येचं बाह्य रूप आहे. जबाबदारी घेणं, कठीण प्रसंगात ठामपणे उभं राहणं, दिलेला शब्द पाळणं, सचोटीने वागणं, ही नीतिमत्ता समाजातून हरवणं ही मूळ समस्या आहे.